आणि आता पाहूया 36 जिल्हे 72 बातम्या। मनोज जरांगेंची तब्येत खालावली। गावकऱ्यांच्या विनंतीनंतर जरांगेंनी सलाईन लावली। जरांगेंवर उपचार सुरू। स्वराज्य संघटनेच्या इशाऱ्यानंतर जालन्याच्या वडीगोद्रीतील ओबीसी उपोषण स्थळी सुरक्षा वाढवली। पंढरपुरातील धनगर समाजाचं उपोषण अखेर स्थगित। समाजाच्या आग्रहास्तव उपोषण स्थगित केलं। उपोषणकर्ते दीपक बोराडेंची प्रतिक्रिया। तर धनगर समाजाला एसटीतून आरक्षण देण्याची मागणी कायम। जरांगेंनी उपोषण मागे घ्यावं, उदय सामंतांची विनंती। जरांगेंच्या सर्व मागण्यांबाबत सरकार सकारात्मक असल्याची प्रतिक्रिया। शरद पवार 28 सप्टेंबरला कर्जत जामखेडच्या दौऱ्यावर जाणार। पवार गटाचे तालुकाध्यक्ष मधुकर राळेभात यांच्या भाजप प्रवेशानंतर पवारांच्या दौऱ्याला महत्त्व। आज पुणे आणि रायगडला पावसाचा रेड अलर्ट, तर पालघर, मुंबई, नाशिक, अहमदनगर, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि वाशिमला ऑरेंज अलर्ट। मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यात पावसाचा जोर। लातूर आणि संभाजीनगरमध्ये पावसामुळे नदी नाल्यांना पूर। लातूर शहरातील काही भागात पुरामुळे दुचाकी बुडाल्या। निम्न तेरणा प्रकल्पाचे 14 दरवाजे उघडले। रेणा प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला। तेरणा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात पहिली अंडरग्राऊंड मेट्रो मुंबईकरांच्या सेवेत। बीकेसी ते आरे कॉलनी मेट्रो 3चा पहिला टप्पा लवकरच सुरू होणार। 10 ते 50 रुपये इतकं तिकीट दर असणार। मीरा रोडमधील लाईफलाईन रुग्णालयात गोंधळ। रुग्णाच्या नातेवाईकांना वॉचमॅनच्या कांशिलात लगावली। संतप्त रुग्णालय कर्मचाऱ्यांकडून वाहनाची तोडफोड। शिंदे गटाकडून मुंबईच्या कांदिवलीत पेढे वाटत एन्काउंटरचा जल्लोष। कार्यकर्त्यांकडून पोलिसांचं समर्थन। धुळ्याच्या शिंदखेड्यातील जनता हायस्कूलमध्ये आरोपीच्या एन्काउंटरनंतर जल्लोष। मुलींनी एकमेकांना पेढे भरवत व्यक्त केला आनंद। जळगावच्या अमळनेर तालुक्यातील कावपिंपरी गावातील 4 तरुणांची एकाच वेळी सैन्यदलात निवड। 4ही तरुणांचं गावकऱ्यांकडून जल्लोषात स्वागत। जळगावात पिंक रिक्षाच्या थांब्यासाठी व्यवस्था करण्याची मागणी। अजित पवार गटाच्या महिला आघाडीचं महापालिका आयुक्तांना निवेदन। धुळे स्थानिक गुन्हे शाखेकडून 1,25,000च्या 2 दुचाकी हस्तगत। दोघांना अटक। धुळ्यात लसूण 400 रुपये प्रति किलो। लसणाच्या दरात गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं वाढ। नंदुरबारमध्ये दिशा समितीच्या बैठकीत अधिकाऱ्यांनी पूर्ण माहिती न दिल्यानं खासदार गोवाल पाडवी नाराज। माहिती न देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाईचे आदेश। सोयाबीन पिकावर येलो मोझॅक रोगाचा प्रादुर्भाव। नंदुरबारातील शेतकरी आर्थिक संकटात। रोगापासून बचावासाठी शेतकऱ्यांकडून सोयाबीनवर फवारणी। नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात व्हॉट्सअप ग्रुपवर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल। शहरात सामाजिक सुरक्षेसाठी पोलिसांची करडी नजर। नंदुरबारच्या धडगाव अक्कलकुवा तालुक्यात जीर्ण झालेल्या इमारतीत विद्यार्थ्यांचं शिक्षण सुरू। इमारतींच्या स्ट्रक्चर ऑडिटची जिल्हा परिषद सदस्य रतन पाडवींची मागणी। गणेश धात्रकांचा पुढचा वाढदिवस आमदार असताना साजरा करायचा आहे। पवारांच्या सूचनेनंतरही राऊतांकडून गणेश धात्रकांच्या उमेदवारीचे संकेत। इथला आमदार पिसाळलेला हत्ती, त्याला गाडायचंय। संजय राऊतांचं नाव न घेता सुहास कांदेंवर निशाणा। काँग्रेस नेत्या रश्मी बर्वे यांचं जात वैधता प्रमाणपत्र रद्द करण्याचा निर्णय अवैध। बेकायदेशीर कृती केल्यामुळे समितीवर 1 लाखाचा दंडही ठोठावला। पंतप्रधान मोदी उद्या पुण्याच्या दौऱ्यावर। विविध विकास कामांचं उद्घाटन करणार। पुण्यातील एसपी कॉलेजच्या मैदानावर मोदींची जाहीर सभा। मोदींच्या दौऱ्यामुळे 300 ऐतिहासिक वस्तू अमेरिकेने भारताला सुपूर्द केल्या। सेमीकंडक्टर आणि इतर उद्योगांबाबत करार झाले। मोदींच्या अमेरिका दौऱ्याचं मुख्यमंत्री शिंदेंकडून कौतुक। राज ठाकरे 27 आणि 28 सप्टेंबरला विदर्भाच्या दौऱ्यावर। विदर्भातील विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेणार। मी लाचारी केली नाही, भाजपच्या नेत्यांनी लाचारी केली। माझं संतुलन बिघडलं म्हणता मग माझ्यावर तासभर का बोलता? भाजप नेत्यांच्या टीकेनंतर एकनाथ खडसेंचा सवाल। भाजपच्या जवळ जे जातात त्यांना सगळं माफ असतं, मात्र लांब गेल्यास त्यांच्या विरोधात बोलायला सुरुवात करतात। जयंत पाटलांची भाजपवर टीका। दोघांच्या भांडणात घरांना आग लागली तरी चालेल या लायकीची ही माणसं। तानाजी सावंतांची ओमराजे निंबाळकर, राणा जगजित सिंहांवर टीका। सकल मराठा समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली जयंत पाटलांची भेट। शिवस्वराज्य यात्रा येवल्यात पदाधिकाऱ्यांकडून जयंत पाटील आणि अमोल कोल्हेंना निवेदन। भावी खासदार म्हणून रवींद्र चव्हाणांचे सोशल मीडियावर पोस्टर व्हायरल। रवींद्र चव्हाण हे दिवंगत खासदार वसंतराव चव्हाण यांचे पुत्र। काँग्रेस कमिटी सोशल मीडियाकडून रवींद्र चव्हाणांचा भावी खासदार म्हणून उल्लेख। विखे पाटील आणि अजित पवारांमध्ये मंत्रिमंडळ बैठकीत खडाजंगी। गायीच्या दुधावरील अनुदानावरून खडाजंगी झाल्याची सूत्रांची माहिती। अधिकारी निर्णय रखडवतात, हे सरकार येत नाही, हाच गैरसमज काढून टाका। मुनगंटीवार आक्रमक। अधिकाऱ्यांच्या कारभारावर मुनगंटीवार कॅबिनेट बैठकीत संतापले, सूत्रांची माहिती। बारामतीत जय पवारांची भरपावसात कार्यक्रमाला हजेरी। जय पवार बारामतीत तळ ठोकून।
जोगेश्वरी पूर्व विधानसभेच्या जागेवरून भाजपात रस्सीखेच। माजी नगरसेविका उज्ज्वला मोडक यांच्यानंतर आता जिल्हाध्यक्ष संतोष मेढेकरांच्या कार्यकर्त्यांकडून उमेदवारीची मागणी। शिंदे आणि फडणवीसांना मुख्य आरोपींना वाचवायचंय। एका शिंदेचा दुसऱ्या शिंदेनं एन्काउंटर केला, दुसऱ्या शिंदेचा एन्काउंटर जनता करेल। संजय राऊतांचा हल्ला बोल। एकनाथ शिंदेंचं एन्काउंटर करायला संजय राऊतांना 7 जन्म घ्यावे लागतील। भरत गोगावलेंची संजय राऊतांवर टीका। जरांगेंचं आंदोलन आणि बदलापूरची घटना वेगळी। मूर्खांना घटनांची जाणीव नसल्यानं बेताल वक्तव्य। आरोपी होता मेला, लोकांनी फटाके वाजवले। संजय शिरसाट यांची टीका। हात बांधलेले असताना आरोपीनं गोळीबार कसा केला, सुप्रिया सुळेंचा सवाल। तर राज्यातील पोलीस सुरक्षित नाहीत, गृहमंत्र्यांनी उत्तर द्यावं, सुळेंचं वक्तव्य। महाविकास आघाडीचे लोक आरोपीला फासावर लटकवायला सांगत होते। पोलिसांच्या जीवावर उठला तरी आरोपीविषयी विरोधकांना सहानुभूती। विरोधकांच्या वागण्यावर आश्चर्यच वाटतं, मुनगंटीवारांची प्रतिक्रिया। संजय शिंदेंसह इतर अधिकाऱ्यांचे निलंबन करा, प्रकरणाची न्यायाधीशांच्या समितीकडून चौकशी व्हावी, सुषमा अंधारेंची मागणी। एन्काउंटर करणाऱ्या संजय शिंदेंचे ट्रॅक रेकॉर्ड तपासा, जयंत पाटलांची मागणी। अक्षय शिंदेचं समर्थन विरोधी पक्ष करत नाही, पण संस्था चालकांवर कारवाई करावीच लागेल, जयंत पाटलांची भूमिका। विरोधकांना सुतक पडलंय म्हणून अक्षय शिंदेंबद्दल आपुलकी निर्माण झाली आहे, विरोधक त्याच्यासाठी शोकसभाही घेऊ शकतात। खासदार श्रीकांत शिंदेंचा विरोधकांवर हल्ला बोल। एकनाथ एक न्याय बलात्काराला थारा नाही। अक्षयच्या एन्काउंटर नंतर नरेश म्हस्केंकडून व्हिडिओ ट्विट। अक्षयला कोर्टात नेतानाचा ठोका, तर समाज प्रबोधनकारांचं व्हिडिओत वक्तव्य। अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणानंतर देवाचा न्याय ट्विटरवर ट्रेंड। देशभरातील ट्विटर ट्रेंडमध्ये देवाचा न्याय पहिल्या क्रमांकावर।